दिवसापासून आज दिवस आहे, आज त्या दिवसापासून एक 4 दिवसानंतर आपल्या सरकीला 1 महिना पूर्ण होईल. 4-5 दिवसांनी. आज 27 तारीख आहे. आज व्हिडिओ बनवतो आपण. तर आज 27 जून 2025 आणि वार शुक्रवार. याला आपल्याला पाणी सुरू करायचं आहे, कारण की पाऊस एक दिवस झाला होता पण एवढं म्हणून असं झालं, त्याच्यामुळे याला आपण पाणी देणार आहे. आणि त्या पाण्यासोबत आपण पुढच्या हप्त्यामध्ये त्या पाण्यासोबत आपण NPKचे जीवाणू, यूट्यूबवर जसं सांगतात तसं त्याप्रमाणे यूट्यूबचे जे आपलं जीवाणू जे असतात NPKचे, तर ते NPKचे जीवाणू आपण 1 लिटर बघू अंदाज प्रयोग करून सोडून त्याचा काय फायदा होतो. ते 1 लिटर आपण ते जीवाणू सोडणार आहेत आणि त्या 1 लिटरच्या जीवाणूसोबत आपल्याला यंदा सल्फर पण जे पाण्यात मिळेल, तर ते आपण हे दोन्ही पण सल्फर 2-3 किलो आणि 1 लिटरचे जीवाणू हे आपण यंदा सोडणार आहेत. त्याच्याबद्दल माहिती यूट्यूबला भरपूर आहे, पण आपल्याला अनुभव एवढा नाही आहे, त्याच्यामुळं आपण सांगू नाही शकत. पण यंदा आपण सोडून बघू किंवा टाकून बघू यंदा सल्फर आणि जीवाणू, त्याचा बघू रिझल्ट काय होतं काय नाही, आपल्याला अंदाज येईल त्याच्यानंतर. याला आणखीन फवारणीची गरज तर वाटत नाही मला, कारण की रोग एवढा म्हणावा असं दिसत नाही. अजून टाईम आहे फवारणीला. 1 महिना झाल्यानंतर आपण अजून जसा आपल्याला रोग दिसेल तरच आपण याची फवारणी करणार आहे, नाहीतर मग फवारणी आपण लेट करणार आहे.